बदलापूरमध्ये स्त्री बीजांच्या विक्रीचं रॅकेट समोर आलं होतं आणि या सगळ्याचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत जाऊन पोहोचलेत। नाशिक मनपाकडून आता नाशिकच्या मालती IVF सेंटरची तपासणी करण्यात आली। संबंधित कागदपत्र ताब्यात घेत लेखी खुलासा करण्याची नोटीसही पाठवण्यात आलेली आहे। एका महिलेचं अनेक वेळेला बीज काढून लाखो रुपयांना विक्री केल्याचा संशय आहे। सखोल चौकशीच्या नंतर पुढची कारवाई नेमकी काय होते याकडे देखील लक्ष आहे। नाशिकचं IVF सेंटर हे मुख्य केंद्र होतं असं देखील सध्या समोर येत आहे। बदलापूरमधील स्त्रीबीज प्रकरणाचं नाशिक कनेक्शन उघडकीस आलेलं आहे। बदलापूरमध्ये एक रॅकेट सक्रिय होतं, बेकायदेशीरपणे स्त्रीबीज काढली जात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं आणि त्यानंतर नाशिकमधलं मालती IVF सेंटरपर्यंत याचे धागेदोरे समोर आलेले आहेत। याच सेंटरचं प्रमाणपत्र याचेच कागदपत्र हे बदलापूरमध्ये आढळून आलेले होते। त्यानंतर इथली आता चौकशी नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। जसं हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे त्यानंतरच मालती IVF सेंटर हे आता बंद आहे। इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळते गेल्या 8 दिवसापासून हे सेंटर पूर्णपणे बंद आहे, परंतु या दरम्यानच्या काळात 2 वेळा नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सेंटरची तपासणी करण्यात आलेली आहे। यांचे कागदपत्र देखील जप्त करण्यात आलेले आहेत। त्या कागदपत्रांची आता सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। ठाण्याहून देखील इथल्या नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। मुळात नाशिकच्या सेंटरचे कागदपत्र हे मुंबईमध्ये बदलापूरमध्ये कसे आढळून आले हा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे ठाण्यामधलं बदलापूरमधलं जे सेंटर होतं ते बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष काढला जाण्याची दाट शक्यता आहे। नाशिकमध्ये या संदर्भात कुठलीही तक्रार अद्यापपर्यंत दाखल झालेली नाहीये। मात्र बदलापूर कनेक्शन उघडकीस आल्यानंतर नाशिकच्या या मालती IVF सेंटरचे कागदपत्र हे बदलापूरमध्ये कसे आढळून आले त्या दृष्टीने आता नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग कसोशीने तपास करत आहे, चौकशी करत आहेत। ह्या कागदपत्रांमध्ये नेमकं काय अहवाल सादर येतो, काय माहिती पुढे येते त्यानुसार पुढची कारवाई केली जाणार आहे। तत्पूर्वी नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सेंटरला नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। तुमच्या कामाचा लेखाजोखा सादर करा, त्याचबरोबर नाशिक मधल्या सेंटरचे कागदपत्र हे बदलापूरमध्ये कसे आढळून आले याबाबतचा लेखी खुलासा करा, अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आले आहेत। ते पत्रव्यवहार ज्यावेळेस नाशिक महानगरपालिकेला प्राप्त होईल त्यानुसार पुढची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।